हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं ओमकार मॅथ्स अड्डामध्ये. काही टेक्निकल इश्यूमुळे आपले व्हिडिओज थोडे लेट होऊन राहिले आहे, पण लवकरात लवकर आपण सॉल्व्ह करू ते. ओके, तर आपला सेकंड लेसन चालू होता नंबर वर्क्स. यामध्ये आपण 2 ते 3 एक्सरसाइज ऑलरेडी कव्हर केले आहे, प्रॅक्टिस सेट कव्हर केले. त्यामध्ये आपण 6 डिजिट 7 डिजिटचे नंबर बघितले होते, राईट. तर नेक्स्ट पॉईंट आहे आपला नेक्स्टवाला, द एक्सपांडेड फॉर्म ऑफ अ नंबर अँड द प्लेस व्हॅल्यू ऑफ अ डिजिट्स. याच्यामध्ये आपण एक्सपांडेड फॉर्म आणि बाकी या ज्या काही गोष्टी बघितणार. आता त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून राहिला आहे एक नंबर आहे आपला आणि त्याचा मी एक टेबल बनवला आहे त्याच्यामध्ये. आता बघा नंबर काय आहे तो 27,65,043. काय 27,65,043. आता त्याच्यामध्ये आपण डिस्ट्रीब्यूट केलं आहे त्या नंबरला. बघा इथे काय डिजिट आहे फर्स्ट याच्यात, नंतर प्लेस आहे, नंतर प्लेस व्हॅल्यू आहे. डिजिट्स आपण लिहिलेली आहे, त्याची प्लेस लिहिली आहे. प्लेस कोणती 2ची कोणती आहे 10 लाख, 7ची लाख, 6ची 10,000, 5ची 1000, 0ची 100, 4ची 10 आणि 3ची युनिट. आपल्याला प्लेस व्हॅल्यू माहिती आहे कारण की आपण ऑलरेडी 7 डिजिटचा नंबर बघितला आहे आणि त्याच्यावरची प्रॅक्टिस सेट पण आपण सॉल्व्ह केला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या आणि जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून टाका. आता बघा तर आपण प्लेस व्हॅल्यू लिहिली आहे इथे. प्लेस व्हॅल्यू बघा इथे 20 लाख, 2ची काय 10 लाख म्हणजे 20 लाख, 7ची 7 लाख, 6ची 60,000, 5ची 5,000, 0ची 0. इथे प्लेस व्हॅल्यू बघा 0ची 0च दिली आहे प्लेस व्हॅल्यू, 4ची 40 आणि 3ची 3 दिली आहे युनिट. ओके इझी. आता बघा आता हे तर झाले प्लेस व्हॅल्यू. प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय त्याचा फॉर्म, राईट. इझी. आता याचा एक्सपांडेड फॉर्म कसा लिहायचा. आता बघा याचा 27,65,000 आपल्याला लिहायचा एक्सपांडेड फॉर्म या नंबरचा. आता कसं लिहायचं, पहिले प्लेस व्हॅल्यूची सर्वांची काय करायची सम करायची. सम म्हणजे प्लस करायचं. हे जे नंबर्स आपले प्लेस व्हॅल्यूचे आहेत त्याची सम करायची, प्लस करायचं. आता बघा कसं करून राहिलो आपण 27,65,043 याचा आपण एक्सपांडेड फॉर्म लिहून राहिलो. कसं या सर्वांचं प्लस करा म्हणजेच हे बघा 20 लाख प्लस 7 लाख 60,000 प्लस 5,000 प्लस 0 प्लस 40 प्लस 3. हे काय झालं एक्सपांडेड फॉर्म. किंवा तुम्हाला असं लक्षात येत नसेल तर डायरेक्ट काय करायचं मग 0. आता पहिला नंबर कोणता आहे ते 2. इथे 2 लिहिला, त्याच्या साईडनी जेवढे 0 आहे तेवढे 0 देऊन म्हणजे जेवढे डिजिट्स आहे म्हणजे किती डिजिट्स आहे बघा 1 2 3 4 5 6 तेवढे 0 देऊन द्यायचे. 1 2 3 3 4 5 6, राईट. त्याच्या समोर देऊन द्यायचे. ठीक आहे, इझी आहे ना. चला आता याच्यावर काही प्रॅक्टिस सेट आहे आपण तो सॉल्व्ह करू. आता आपला प्रॉब्लेम सेट 5 आहे, ज्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाईन डिजिट. आपल्याला प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे कोणाची, ज्या नंबरच्या खाली अंडरलाईन करून आहे तिथे त्याच नंबरची फक्त आपल्याला प्लेस व्हॅल्यू काढायची आहे. आता कसं बघा आपण कधी पण कुठून चेक करतो, राईट साईडून आपण प्लेस चेक करतो येतो. म्हणजे फर्स्ट काय वन्स, नंतर टेन्स, 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख, राईट. मग 7 कोणत्या पोझिशनवर आहे 10 लाख म्हणजे 7 इंटू 10 लाख म्हणजे 70 लाख. 70 लाख 2 3 झाली. 7ची प्लेस व्हॅल्यू मिळाली ना. आता नेक्स्ट बघा कोणाच्या खाली आहे 4च्या खाली आहे. मग राईट साईडून बघा प्लेसेस युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, लाख. लॅकमध्ये आहे ना. मग काय करावं लागेल 4 इंटू लाख म्हणजे 4 लाख. 1 2 3 4 5. तर आठवलं नाही तर काय करायचं, जो नंबर आहे तो नंबर लिहायचा, त्याच्या साईडनी जेवढे डिजिट्स आहेत त्याला जेवढे 0 लिहून टाकायचे. नेक्स्ट बघा कुठे 5च्या खाली आहे अंडरलाईन. मग आता युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000 मग 5 इंटू 10,000 50,000. आता दुसरी ट्रिक काय सांगितली आपण, जो नंबर आहे तो लिहून टाकायचा आधी, मग ज्याच्या साईडनी जेवढे डिजिट आहेत तेवढे 0 लिहून टाकायचे. नेक्स्ट इथे 0 आहे म्हणजे 0ची व्हॅल्यू 0च. इथे 9 युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000 मग आता काय लिहायचं 9 इंटू 10,000 90,000 0 0 0 आहे ना. इझी. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. आता आपला सेकंड क्वेश्चन आहे
राईट द नंबर इन देअर एक्सपांडेड फॉर्म. आपल्याला नंबर्स एक्सपांडेड फॉर्ममध्ये लिहायचे. आपण स्टार्टिंगला बघितलं होतं इंट्रोडक्शनमध्ये मी सांगितलं होतं ना एक्सपांडेड फॉर्म कसं लिहायचं, तर आपल्याला तेच करायचं आहे. आता फर्स्ट काय आहे 56,43,215. मग आता एक एक कसं लिहायचं. 5 कुठे आहे 10,000 म्हणजे 10 लाखवर आहे, म्हणजे इथे काय येईल 50 लाख. 2 नाही तर काय समजलं काय म्हटले कन्फ्यूज झालं तर काय करायचं, 2 नंबर आहे तो लिहून टाकायचा, या साईडने जेवढे डिजिट आहेत तेवढे 0 लिहून टाकायचे. इझी. 6 लाखवर आहे. नंतर 4 40,000. इझी आहे ना. 3,000 200वर आहे तर 200 प्लस 110 प्लस 5. हा झाला एक्सपांडेड फॉर्म. आता नेक्स्ट 70,000 प्लस 0 म्हणजे 0च. 8 कोणत्या प्लेसवर आहे 800. त्याची प्लेस व्हॅल्यू काय आहे 800. 1ची प्लेस व्हॅल्यू कोणत्या प्लेसवर आहे 10 ना, तर 5. नेक्स्ट बघा काय 8,35,999. इझी. 8 कोणत्या प्लेसवर आहे प्लेस व्हॅल्यूवर 8 लाख. 8 lakhs प्लस 30,000च्या याच्यावर 30,000 प्लस 5,000 प्लस 900 प्लस 90 प्लस 9. इझी. आता हे तुम्हाला होमवर्क देतो मी. बरं एक मी सॉल्व करतो लास्टमध्ये तुम्हाला होमवर्क, कारण की प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. मॅथमध्ये प्रॅक्टिसशिवाय काही होत नाही. बघा 8 लाखवर आहे. 8 लाख प्लस 80,000 प्लस 8,000. आता मी बघून राहिलो आहे, मी सरळ सरळ लिहितो, मग तुम्ही बरोबर लिहायचं. 8 इथे फर्स्ट 8 काय 8 लाखवर आहे. 8 लाख लिहिलं. नंतर 80,000वर आहे. नंतर 8,000वर आहे. नंतर 800वर आहे. नंतर 80 प्लस 9. इझी आहे ना. आता बघा हा 5thला क्वेश्चन तुम्हाला होमवर्क, कारण की प्रॅक्टिस होणं महत्त्वाचं आहे. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा आला की नाही तर. ओके. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. तर थर्ड क्वेश्चन बघा काय आहे त्याच्यामध्ये. राईट द प्लेस नेम अँड प्लेस व्हॅल्यू ऑफ इच डिजिट इन द फॉलोइंग नंबर्स. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला जे नंबर्स दिले आहे त्याचे प्लेस व्हॅल्यू आणि प्लेसेस लिहायचे, जसं आपण स्टार्टिंगला टेबल बघितलं होतं ना तशा टाईपचं. आता फर्स्ट बघ काय आहे 35,750 705. राईट. आता याची प्लेस काय राहणार बघा, इथे प्लेस आणि इथे खाली प्लेस व्हॅल्यू लिहू आपण. ठीक आहे, प्लेस व्हॅल्यू. ओके. आता इथे हा कोणता आहे युनिट. युनिट म्हणजे 5 1 टेन्समध्येच आहे. 10वर आहे. हा कुठे आहे 100. हा 1000 आणि हा 10,000. राईट. प्लेसेस लिहिले आपण. आता त्याची प्लेस व्हॅल्यू. प्लेस व्हॅल्यू म्हणजे आता 30 कुठे आहे 30,000. 1 2 3. 5,000मध्ये आहे 700 0 0च 5 5. राईट. इझी आहे ना. आता नेक्स्ट म्हणजे सेकंड क्वेश्चन बघा आहे ना. स्क्रीनशॉट घ्या किंवा थांबून जा, व्हिडिओ पॉज करून टाका. एक झालं. आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट कोणता आहे बघा 7,82,899. पहिले नंबर लिहून घेऊ आपण. इथे लॅक प्लेस लॅक 10,000 1,000 100 10 आणि युनिट. क्लिअर. आता हे 7 कुठे आहे लॅकवर आहे. 82,899. आता हे झालं प्लेसेस. आता प्लेस व्हॅल्यू.
इथे कुठे आहे 7 लाखवर 7,80,000 899 इझी. प्लेस व्हॅल्यू पण आली इथे, प्लेस व्हॅल्यू इझी. आता थर्डमध्ये काय येणार, फक्त इथे मग एक 10 लाख वाढून जाणार, त्याच्या खाली लिहित बस, म्हणजे लिहित या बस, तेवढंच काम आहे. जास्ती हार्ड आहे का, नाही आहे. तर हा तुम्हाला थर्डवाला क्वेश्चन तुम्हाला होमवर्क. ओके, आता आपण फोर्थवाला बघू. आता आपला क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4मध्ये बघा काय दिलं आहे. द एक्सपांडेड फॉर्म ऑफ द नंबर इज गिवन. एक्सपांडेड फॉर्म आपल्याला ऑलरेडी दिला आहे. राईट द नंबर्स. आता एक्सपांडेड फॉर्म दिला आहे, आपल्याला नंबरमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे लिहायचं आहे. आता फर्स्ट काय आहे याच्यात, 60,000 + 4,000 + 600 + 70 + 9. इझी आहे. मी डायरेक्ट ॲन्सर लिहितो. ओके, तुम्हाला स्क्रीनवर दिसून जाणार क्वेश्चन काय आहे. आता 60,000 64,000 होणार ते, मग 679 इझी. सेकंड बघा, सेकंडमध्ये काय आहे, 9,20,000 9 लाख + 20,000 + 7,000 + 800 + 5. म्हणजे फर्स्ट 9 लाख येणार, नंतर 20 लाख, नंतर 7,000 20 लाख नाही 20,000, नंतर 7,000 + 800 + 5. 800 + 5 आहे डायरेक्ट. 50 आहे का, नाही आहे. मग काय येणार, फक्त 0 आणि 5. टेन्स याच्यावर कोणी आहे का, नाही आहे, म्हणजेच 0. आता नेक्स्ट बघा, थर्डवाला मोठा आहे रे, है ना, पण इझी आहे. असं सोडवू आपण. 20 लाख + 3 लाख + 60,000 + 9,000 + 500 + 10 + 7. इझी. चलो नाही, इथेच थांबा, क्लास संपायचा आहे. 20 लाख म्हणजेच 23 लाख, नंतर 60,000, तर 9,000, नंतर 500, नंतर 10 आणि 7. इझी. नेक्स्ट 7 लाख 80,000, हे हा कोमा आहे रे, हां 80,000 500. आणखी 500च्या समोर कोणी आहे का, नाही आहे. इझी. लास्ट 80 लाख. 80 लाखच्या नंतर कोणी आहे का, नाही आहे. डायरेक्ट 50,000 आहे. मग 80 लाखच फक्त तसं येणार. नंतर काय 50,000 50,000चे 5, नंतर काय 50,000 नंतर 1000, म्हणजे इथे काय आलं 51,000, नंतर 600 + 9 आहे. टेन्सवर कोणी आहे का, नाही आहे ना. मग काय करायचं, 609. 0 दिलं. इझी. तर हे झाले सर्व क्वेश्चन. तर तुम्हाला काय काय होमवर्क दिलं आहे तर ते नक्की सॉल्व्ह करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ते आला की नाही. ओके, तर मित्रांनो हा होता आपला प्रॉब्लेम सेट 5 जो इथेच संपत आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. टीचिंग आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या सर्व मित्रांना. सांगा आपल्या व्हिडिओजबद्दल आणि चॅनलबद्दल, कारण की फ्री ऑफ कॉस्ट आहे तर त्यांची पण मदत होणार. आपण पुन्हा भेटून लवकरच न्यू व्हिडिओमध्ये न्यू प्रॉब्लेम सेट घेऊन. तोपर्यंत बाय.